MST CET 2024ची जी परीक्षा होती ती पूर्ण झालेली आहे. त्यानंतर जी आन्सर की रिलीज व्हायला हवी होती ती देखील झालेली आहे आणि आता हळूहळू इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसविषयी जी हालचाल आहे किंवा उत्सुकता आहे विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये ती आता पाहायला मिळत आहे. आणि आता विद्यार्थ्यांना देखील प्रश्न पडलेला आहे की आपल्याला किती मार्क्स पडतील, किती पर्सेंटाईल भेटतील आणि आपल्याला कोणतं कॉलेज भेटेल, मला चांगलं कॉलेज, टॉपचं कॉलेज भेटेल का? मी देखील माझ्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये असताना संपूर्ण माहिती अशा प्रकारे तुमच्यासारखीच यूट्यूबवरून घेत होतो. त्यामुळं तुमचे जे सगळे प्रश्न आहेत ना ते या व्हिडिओमध्ये पटकन सॉल्व्ह होणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला कोणालाही काही विचारण्याची गरज पडणार नाही, कारण की संपूर्ण माहिती A to Z फ्लोमध्ये इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. तर सुरू करूयात की सुरुवात कुठून होईल. सगळ्यात पहिल्यांदा जी गोष्ट असते इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये, ॲक्च्युअलमध्ये त्याच्या खूप आधी तुमची MST CETची एक्झामिनेशन होणार. मला वाटतं ही सगळ्यात पहिली तुमची स्टेप आहे. शिफ्ट वाईज 15-20 दिवस आपले MST CETचे एक्झामिनेशन होते आणि सगळ्यांचे एक्झामिनेशन त्या ठिकाणी झाल्यानंतर आन्सर की रिलीज होते की जी आत्ता रिलीज झालेली आहे. तुम्ही विद्यार्थी आता आन्सर चेक करतच असाल आणि तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की आता आपल्याला मार्क्स कळाले, याच्यावर पर्सेंटाईल किती येतील. पण जे तुम्हाला मार्क्सवरून पर्सेंटाईल कळत आहेत ॲक्च्युली परफेक्टली सांगणं थोडं अवघड आहे, कारण की नॉर्मलायझेशन मेथडनी या ठिकाणी हे जे पर्सेंटाईल आहे ते कॅल्क्युलेट केले जातात. मग कशा पद्धतीने आपल्याला अंदाज तरी लावता येईल, तर मागच्या वर्षीचे जे स्टॅटिस्टिक्स असतात ते पाहून तुम्हाला ऑनलाईन देखील काही ठिकाणी भेटू शकतात, पण ते एक्झॅक्ट असतील याची काही शाश्वती नसते. ठीक आहे, पण एक अंदाज तुम्हाला ढोबळ मारण्याने भेटू शकतो. तर आन्सर की रिलीज झाल्यानंतर आन्सर कीमध्ये तुम्हाला काय ऑब्जेक्शन असेल तर ते तुम्ही भरू शकता. ऑब्जेक्शन जर तुमचं त्या ठिकाणी करेक्ट असेल तर ते तुम्हाला रिझॉल्व्ह करून दिलं जाईल. आणि हे सगळं झाल्यानंतर आन्सर कीचं सगळं झाल्यानंतर ऑब्जेक्शन वगैरे रिझॉल्व्ह झाल्यानंतर तुमचा फायनल रिझल्ट लागेल की जो पूर्ण फायनल असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जो ग्रुप असेल, PCM असेल, PCB असेल, त्यानुसार तुम्हाला तुमचे पर्सेंटाईल करतील. प्रत्येक सब्जेक्ट वाईज करतील, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि टोटलचे पर्सेंटाईल ते देखील करतील. MST CETच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला रिझल्टमध्ये रँक कळत नाही, जसं तुम्हाला इतर एक्झाम्समध्ये कळतो तसं इथे कळत नाही. तुम्हाला तुमचा रँक जेव्हा ॲडमिशन प्रोसेसची फायनल मेरिट लिस्ट किंवा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते त्यावेळेस तुम्हाला तुमचा रँक कळतो. आत्ताच्या तुमच्या MST CETच्या रिझल्टमध्ये तुम्हाला फक्त जो तुमचा पर्सेंटाईल स्कोअर आहे तो त्या ठिकाणी समजणार आहे. ठीक आहे, आपला रिझल्ट लागला. रिझल्ट लागल्यानंतरची आपली पुढची प्रोसेस काय असणार आहे, तर ती पुढची प्रोसेस असते तुमची ॲप्लिकेशन फॉर्म रिलीज होतो, इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसचा ॲप्लिकेशन फॉर्म. तर रिझल्ट लागल्यानंतर आपली प्रोसेस काय असणार आहे, आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. याच्यामध्ये एक फॅक्ट आहे, ज्या विद्यार्थ्यांनी MST CET एक्झामिनेशनचा फॉर्म भरलेला होता त्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा ॲडमिशन प्रोसेसमध्ये येऊन पुन्हा एकदा ॲडमिशन ॲप्लिकेशन फॉर्मची फीज भरण्याची काही गरज नाही. पण ज्यांनी MST CETचा ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला नाही त्यांना जो काही फीज असतील इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसची ती त्यांना भरावी लागते. तर आपली स्टेप्स काय असणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा की इंजिनिअरिंग ॲडमिशनचे जेव्हा फॉर्म रिलीज होतील mahacet.org वेबसाईटवरती, त्यावेळेस तुम्हाला तुमचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी तुम्हाला द्यावी लागते. एक महत्त्वाचा पॉईंट विचारला जातो की MST CET आणि JEE असे दोन्ही परीक्षांचे मार्क्स आपण टाकू शकतो का त्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये, तर हो, नक्कीच टाकू शकतो. तर तुम्हाला तिथे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये विचारलं जातं की तुम्ही JEE दिलेली आहे का, तर तुम्ही JEEचे पर्सेंटाईल देखील त्या ठिकाणी टाकू शकता आणि त्या बेसिसवर एक वेगळी फायनल मेरिट लिस्ट काढली जाते ऑल इंडिया रँकसाठी, म्हणजेच की JEEच्या स्कोअरच्या बेसिसवरती. काही विद्यार्थ्यांचा असा देखील प्रश्न होता की माझा मग CETचा स्कोअर पकडला जाणार का माझा JEEचा स्कोअर पकडला जाणार, तर इथे याचं उत्तर असं आहे की बघा कसं असतं की कॉलेज असेल तर त्या कॉलेजमध्ये समजा 100 सीट्स असेल तर सगळ्याच सीट MST CETच्या स्कोअरसाठी नसतात, तर काही 10-20% ज्या सीट्स आहेत त्या JEEच्या स्कोअरवर देखील भरल्या जातील. मग ज्या सीट्स 10-20% ज्या काही असतील त्या सीट्स भरण्यासाठी तुमचा JEEचा स्कोअर पकडला जाईल आणि ज्या बाकीच्या ज्या MST CET स्कोअरच्या ज्या सीट्स आहेत, म्हणजेच की 70-80% त्या सीट्ससाठी तुमचा CETचा स्कोअर कन्सिडर केला जाईल. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी काय, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे डाऊट असतील ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडा.
त्या प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी म्हणतोय प्रत्येक कमेंटला, त्यामुळे कमेंट करा, तुम्हाला उत्तर भेटण्याची शक्यता आहे. ठीक आहे. ओके, आता आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे. ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर आता पुढे काय, डॉक्युमेंट्स. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. विद्यार्थी, तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील बघा, काही थंबनेल्स यूट्यूबमध्ये तुम्ही पाहताय की हे डॉक्युमेंट नसतील तर तुमचं ॲडमिशन होणार नाही. हे अशी भीती घातली जाते. ॲक्च्युली ती खरी पण आहे, कारण की काही डॉक्युमेंट्स असे आहेत की ते निघायला वेळ लागते आणि आपल्याला लास्ट मोमेंटला समजतं की अरे आपल्याकडे हे डॉक्युमेंट्स नाही आहेत. मग अशा वेळेस काय होतात, ते कॉलेजवाले असतात किंवा फॅसिलेशन सेंटरवाले असतात, ते नियमानुसार चालतात CET सेलच्या, मग त्यांच्या हातात देखील काही नसतं आणि तुम्हाला ते कन्वर्ट करतात ओपनमध्ये, किंवा जे काही स्टुडंट्सना बेनिफिट्स हवे असतील, समजा काहींना इन्कम सर्टिफिकेट द्यायचं असतं TFWसाठी, तर त्यांना ते देखील देता येत नाही. असे काही स्टुडंट्स आहेत की ज्यांना TFWच्या सीट्स देखील भेटल्या, पण जे इन्कम सर्टिफिकेट आहे ते त्यांना उपलब्ध करून देता आलं नाही वेळेत, त्यामुळे त्यांची ती सीट निघून गेली. खूप रिअरली होतं हे, जी गोष्ट ऐकलंय ना की हे डॉक्युमेंट नसतील तर तुमचं सीट जाईल, हे रिअरली होतं, कारण की शक्यतो तुम्ही विद्यार्थी मित्र आणि पालक जागरूक आहात. तुम्हाला जे डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत तुम्ही ते वेळेत काढणारच आहात. माझे काही व्हिडिओ आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करेन इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्सचा, पण तरी देखील मी सांगेन की काही असे डॉक्युमेंट्स आहेत जसे की जे रिझर्वेशनचे आहेत, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, असे जे डॉक्युमेंट्स आहेत, किंवा डोमिसाईल, इन्कम सर्टिफिकेट, हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते शक्यतो विद्यार्थ्यांना थोडेसे त्रास देतात. ते जर तुम्हाला लागणार असतील तर ते वेळेत काढून घ्या. आता देखील तुमच्या हातात वेळ आहे, कारण की अजून ॲप्लिकेशन फॉर्म देखील सुरू झालेला आहे. ओके, आता ॲप्लिकेशन फॉर्म आपण भरलेला आहे ऑनलाईन. त्यानंतर काय होणार, आपण जाणार फॅसिलेशन सेंटरमध्ये, म्हणजेच की FC सेंटर देखील त्याला म्हणतात. आपण हे ऑफलाईन करू शकतो किंवा ऑनलाईन करू शकतो. इथे काय केलं जातं, तुम्ही जो ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे आणि त्यासोबत जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत त्याचं व्हेरिफिकेशन केलं जातं. ॲक्च्युअलमध्ये ते खरे आहेत का, व्यवस्थित आहेत का, सगळी माहिती त्या ठिकाणी चेक केली जाते आणि तुम्हाला व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी ग्रँटेड केलं जातं. हे करणं गरजेचंच आहे. ज्यांनी इंजिनिअरिंग ॲडमिशन CET थ्रू भरलेला आहे त्यांना हे व्हेरिफिकेशन ॲप्लिकेशन फॉर्मचं करणं अत्यंत आवश्यक आहे. मी म्हणेन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, दोन गोष्टी आहेत, हे करणं गरजेचंच आहे. जे विद्यार्थी हे करत नाहीत ते पुढे त्या ठिकाणी इलिजिबल पुढच्या प्रोसेससाठी होत नाही. ठीक आहे. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं प्रत्येक गोष्टी मी हळूहळू तुम्हाला समजून सांगत जाईल. आता आपण काय केलं, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरला, त्यानंतर आपलं ॲप्लिकेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, आणि त्यानंतर काय होणार आहे, आता आपल्याकडे पुढची स्टेप येणार आहे, ती म्हणजेच की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते म्हणजेच काय, की जितक्या काही विद्यार्थ्यांनी इथे ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेससाठीचा, त्या विद्यार्थ्यांना रँक भेटतो. समजा एखादा विद्यार्थी टॉपचा, म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये त्याला सगळ्यात जास्त मार्क आहेत, म्हणजेच की 100% आहे, तर त्याला त्या ठिकाणी जे रँक आहे तो रँक 1 दिला जाईल. ओके, मग तसं तर दरवर्षी कितीतरी स्टुडंट्सना 100% त्या ठिकाणी पडलेले असतात, मग तिथे त्या ठिकाणी त्यांचे फिजिक्स केमिस्ट्रीचे मार्क्स बघितले जातात, ते देखील मॅच झाले तर त्यांचे HSCचे मार्क बघितले जातात. आणि अशा प्रकारे जे लाखो स्टुडंट्सनी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे त्यांची एक यादी किंवा एक रँक वाईज लिस्ट बनवली जाते. जवळजवळ 2-3 हजार पेजेसची ही PDF असते आणि त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे रँक दिलेले असतात. मग ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट का असते, तर कोणाला याच्यामध्ये काही डाऊट असेल किंवा कोणाच्या मार्क्समध्ये काहीतरी करेक्शन असेल तर ते दुरुस्त करून मग पुन्हा फायनल मेरिट लिस्ट बनवली जाते. मग काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की पहिल्यांदा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट का आणि मग नंतर फायनल मेरिट लिस्ट का, तर याचं उत्तर काय आहे की डायरेक्ट फायनल मेरिट लिस्ट बनवली आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलं की एखादा विद्यार्थी म्हणला हे मार्क्स तुम्ही चुकीचे पकडलेत, माझे मार्क्स तर हे असे आहेत, मग काय करणार. म्हणूनच पहिल्यांदा पहिली एक तात्पुरती किंवा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाते आणि त्याच्यामध्ये तुमच्या मार्क्समध्ये काही चुकीचा घटक असेल किंवा इतर काही चुका असतील तर त्या सॉल्व्ह करून पुन्हा फायनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते आणि ती फायनल असते, त्याच्यात काही चेंज होणार नाही. आपण काय केलं, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरला, त्याचं व्हेरिफिकेशन झालं, मग आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला जर काही करेक्शन करायचं असेल तर ग्रीव्हन्स पिरियड दिला जातो, म्हणजे एक तक्रार करण्याचा कालावधी दिला जातो. ती तक्रार आपण करू शकता आणि तिथून तुमची जर काही करेक्शन असेल ती करेक्शन केली जाते आणि फायनल मेरिट लिस्ट आपल्या हातात दिली जाते.
अशा प्रकारे आपल्याला फायनल मेरिट लिस्ट भेटली. या फायनल मेरिट लिस्टमध्ये रँकमध्ये आपल्याला कोणकोणते रँक्स भेटतात, तर रँक वेगवेगळ्या प्रकारचे भेटतात. सगळ्यात पहिला तुमचा स्टेट जनरल मेरिट रँक असतो की तो सर्वात महत्त्वाचा असतो, तोच प्रत्येक ठिकाणी मोस्टली काउंट केला जातो. त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे तुमच्या कॅटेगरी वाईज, होम युनिव्हर्सिटी वाईज, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी वाईज वेगवेगळे नंबर्स भेटतात. ठीक आहे, किंवा तुमचं ऑल इंडिया जेईचं तुम्ही रँक स्कोअर भरलेला असेल तर जेईचं तुमचं ऑल इंडिया रँक देखील भेटतो. जेव्हा तुमचा फायनल मेरिट येईल लिस्ट त्यावेळेस तुम्हाला समजेलच कुठले कुठले रँक आहेत. पण एक लक्षात ठेवा की तुमचा जो स्टेट जनरल मेरिट नंबर आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आपल्याकडे आता फायनल मेरिट लिस्ट देखील आलेलं आहे. याच्यानंतर काय होतं, सीट मॅट्रिक्स येतं. कदाचित हे थोडं मागं पुढं होईल, पण शक्यतो फायनल मेरिट लिस्ट नंतर सीट मॅट्रिक्स येतं. म्हणजेच काय की कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत त्या रिस्पेक्टिव्ह ब्रांचसाठी आणि कोणकोणत्या कॅटेगरीसाठी किती किती त्या सीट्स आहेत हे समजतं. म्हणजेच की एक पूर्ण टोटल तुम्हाला सांगितलं जातं की किती किती सीट्स आहेत आणि कॅटेगरी वाईज किती आहेत. एक पूर्ण तुम्हाला मॅट्रिक्स भेटतं की त्याच्यामध्ये सीट्स कशा पद्धतीने किती अवेलेबल आहेत. जसं तुम्ही पाहिलेलं असेल की ती भरती निघते बघा सरकारी नोकऱ्यांची, त्याच्यामध्ये एक तुम्हाला दिले जाते की या पदासाठी किती किती जागा आहेत. त्याच पद्धतीनं इंजिनिअरिंग कॉलेज जे काही असोसिएटेड आहेत CET सेलच्या इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये, त्यांच्या इंजिनिअरिंग त्या कॉलेजेसमध्ये ब्रांचमध्ये त्या स्पेसिफिक ब्रांचसाठी किती सीट्स आहेत, कॅटेगरी वाईज सीट्स किती आहेत, सगळं तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जातं. हे सीट्स मॅट्रिक तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, आता आपल्याला सीट मॅट्रिक्स पण आहे आणि आता आपल्याला भेटते ती पुढची स्टेप म्हणजे कॅप राऊंड 1. कॅप राऊंड 1 मध्ये काय होणार, तर कॅप राऊंड 1 मध्ये काय होणार, आपल्याला आता ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ऑप्शन फॉर्म म्हणजे काय, तुम्ही तुमचे मार्क्स बघून, रँक्स बघून तुम्ही एक तुमची लिस्ट बनवणार आहात, एक तुमचा पसंतीक्रम देणार आहात. म्हणजेच की समजा ABCDEFG कॉलेजेस आहेत तर त्या कॉलेजेसचा तुम्ही क्रम लावायचा आहे. समजा तुमच्या रँकनुसार तुम्हाला वाटतं हे कॉलेज या नंबरला आलं पाहिजे, मग त्यानंतर तर त्याच्या खाली आलं पाहिजे, असं वर खाली करून तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमची तो पसंतीक्रम आहे, जी ऑप्शन फॉर्म आहे जो तो तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे. खूप इम्पॉर्टंट आहे बरं का ऑप्शन फॉर्म, कारण की हा जर चुकला तर सगळंच चुकतं. आणि कॅप राऊंड 1 अत्यंत महत्त्वाचं आहे. का, कॅप राऊंड 1 मध्ये जे सीट्स आहेत त्या सर्व मोकळ्या असतात आणि कॅप राऊंडचं जेव्हा अलॉटमेंट होते तेव्हा त्या सीट्स बहुतांश जे विद्यार्थ्यांना भेटतात ते काय करतात, बेटरमेंट करून टाकतात किंवा फ्रीज करून टाकतात. म्हणजेच काय की कॅप राऊंड 2ला कम्पॅरेटिव्हली कॅप राऊंड 1 पेक्षा कमी सीट्स उरतात. त्यामुळे जे काय आहे आपल्याला पहिल्या राऊंडला आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे की पहिल्या राऊंडला आपल्याला कोणती ना कोणती सीट भेटली पाहिजे. आपण बोलत होतो कॅप राऊंड 1च्या ऑप्शन फॉर्म विषयी. ऑप्शन फॉर्म मध्ये आपण आपली पसंतीक्रम टाकणार. समजा तुम्ही 300 ते 320 दरम्यान काय तर तुमच्या कॉलेजेसची लिस्ट टाकू शकता, पण एवढं लांब कोणी जात नाही. शक्यतो विद्यार्थी 100 मॅक्सिमम त्या ठिकाणी टाकतात. तुम्ही कितीही टाकू शकता, फक्त काळजी ही घेतली पाहिजे की ऑप्शन फॉर्म भरताना ते व्यवस्थित टाकता आलं पाहिजे. 100 कॉलेजेसची नावं टाकायची आहेत आणि त्यांना परत ऑर्डरिंग देखील करायचं आहे. थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं, त्याच्याविषयी आपण पुढे बोलूयाच. ठीक आहे, ऑप्शन फॉर्म बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, कॉलेजेसची लिस्ट बनवावी लागेल. आता हा तर खूपच मोठा टॉपिक आहे, त्याच्यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. आता जर तो पूर्ण टॉपिक मी इथे काढला तर व्हिडिओ आणखीनच मोठा होईल. त्यापेक्षा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की त्याची लिंक देतो, तिथून तुम्ही बघा की कॉलेजेसची लिस्ट कशी बनवायची. आता आपण कॅप राऊंडमध्ये आपली कॉलेजेसची लिस्ट जी बनवली होती ती आपण ऑप्शन फॉर्ममध्ये ऑनलाईन भरलेली आहे. आपण ऑप्शन फॉर्म भरला, आता काय होणार, तुमचा कॅप राऊंड 1चा रिझल्ट लागणार. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय समजणार की तुम्ही जो पसंतीक्रम दिलेला होता, जो ऑप्शन फॉर्मची लिस्ट भरलेली होती त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज लागलं आहे. आता इथे काही 3 शक्यता आहेत. जर समजा तुमच्या कॉलेजेसच्या लिस्टमधील तुम्हाला पहिलं कॉलेज भेटलं तर तुमचं जे ऑप्शन आहे तो तुमच्याकडे एकच राहणार आहे, ॲटो फ्रीज. काय म्हणतोय मी, जर तुमच्या संपूर्ण लिस्टमध्ये पहिल्या नंबरचं कॉलेज लागलं तर तुमचं ॲटो फ्रीज होणार आहे आणि तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही कोणत्याही एलिजिबल नसणार आहात आणि तुम्हाला त्याच राऊंडला तिथेच लगेच ॲडमिशन घ्यावं लागणार, कारण की तुमचं झालेलं आहे ॲटो फ्रीज. हा ऑप्शन रूल आहे हा. जर तुम्हाला पहिल्या नंबरचं कॉलेज लागलं तुमच्या लिस्टमध्ये तर तुम्हाला ते कंपल्सरी घेणेच आहे. नाही घेतलं तर तुम्ही तिथून बाद झाला, पुढच्या राऊंडसाठी तुम्ही एलिजिबल नसणार. ही झाली गोष्ट ॲटो फ्रीजची. म्हणजे जर तुम्हाला पहिलं कॉलेज भेटलं तर तुमच्या लिस्टमधलं तुम्ही जे काय टाकलं ते. आता समजा तुमच्या अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स म्हणजे की पहिल्या कॉलेज सोडून दुसरं
कोणतं तरी लागलं, समजा दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं अँड सो ऑन, ह्यातलं कुठलं तरी लागलं तर तुमच्याकडे ऑप्शन असतो एकतर बेटरमेंट करा किंवा फ्रीज करा. फ्रीज करा म्हणजे काय, कॅप राऊंड 1ची गोष्ट आपण करत आहोत. समजा कॅप राऊंड 1 मध्ये तुम्हाला पहिलं सोडून त्याच्या पुढचं कोणतंही लागलं तर तुम्ही समजा फ्रीज करायचं ठरवलं. का? कारण की तुम्हाला जे बेस्ट कॉलेज हवं होतं, तुम्हाला जे हवं होतं तेच भेटलं आणि याच्या पुढे तुम्हाला काय पुढच्या राऊंडमध्ये जाण्याची इच्छा नाहीये, तर तुम्ही फ्रीज करू शकता. हे शक्यतो कसं, समजा एखाद्या विद्यार्थ्याला COEP कॉलेज हवं होतं की जे इंजिनिअरिंग टॉप इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि तिथं त्याला कम्प्युटर इंजिनिअरिंग हवं होतं, तर त्याला माहिती की मला हेच हवं होतं, तर त्याने ते घेऊन टाकलं. म्हणजेच काय, जे हवं होतं ते भेटलं म्हणून त्याने फ्रीज करून टाकलं, तो पुढच्या राऊंडला गेलाच नाही. मग तुम्ही समजा फ्रीज केलं स्वतःहून तर तुम्ही त्या ठिकाणी पुढच्या राऊंडला एलिजिबल नसता. हे झालं फ्रीज, तुमच्याकडे दुसरा ऑप्शन. तिसरा आपल्याकडे ऑप्शन असणार आहे, तो असणार आहे आपल्याकडे बेटरमेंटचा. हा खूप इम्पॉर्टंट ऑप्शन आहे, कारण की याच्यामध्ये आपण काय करतो, जे कॉलेज आपल्याला भेटलेलं आहे, आपण जी लिस्ट टाकली होती त्यामधून आपण असं ट्राय करतो की हे कॉलेज आपण एक प्रकारे ॲक्सेप्ट करतो आणि दुसऱ्या राऊंडमध्ये याच्यापेक्षा चांगलं कॉलेज भेटतो का याचा प्रयत्न करतो. बेटरमेंटचा अर्थ समजून घ्या ना, म्हणजेच की बेटरमेंट आत्ता जे आहे त्याच्यापेक्षाही चांगलं भेटतं का याचा प्रयत्न करणे. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं ॲटो फ्रीज म्हणजे काय, म्हणजे की तुमचं पहिल्या नंबरचं कॉलेज लागलं तर तुमचं ते तुम्हाला घेणंच आवश्यक आहे, तुम्ही पुढच्या राऊंडला एलिजिबल नाही. फ्रीज आणि बेटरमेंट हे आणखी 2 ऑप्शन सांगितले. आता फ्रीजमध्ये तुम्ही जर केलं फ्रीज तर तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यावं लागणार आणि ॲटो फ्रीज केलं तरी देखील तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यावं लागणार. फीज वगैरे आहे जे आहे ते सगळं तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन करावं लागणार, म्हणजे रिपोर्टिंग टू अलॉटेड इन्स्टिट्यूट करावं लागणार आणि ॲडमिशन कन्फर्म करावं लागणार जर तुमचं ॲटो फ्रीज आणि फ्रीज झाला असेल तर. ॲटो फ्रीज आणि फ्रीजवाले पुढच्या राऊंडला एलिजिबल नसणार आणि आता ज्यांचं बेटरमेंट ज्यांनी सिलेक्ट केलेलं आहे पहिल्या राऊंडला ते पुढच्या राऊंडला एलिजिबल आहेत. मग आता बेटरमेंट ज्यांनी केलेलं आहे, समजा त्या विद्यार्थ्याला 10 मधलं समजा 5व्या नंबरचं कॉलेज भेटलं, मग आता त्यानं ते 5व्या नंबरचं कॉलेज त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केलं बेटरमेंट करून. मग आता इथे काय होणार, तो पुढच्या राऊंडला एलिजिबल होणार आणि पुढच्या राऊंडला जी लिस्ट आहे त्याची ती पुन्हा एकदा ट्राय करणार की 5च्या वरचे जे 4 होते त्यातलं कोणतं कॉलेज भेटतंय का त्या ठिकाणी तो बघणार. आता त्याच्याकडे हा देखील ऑप्शन असणार पुढच्या राऊंडला तो जी लिस्ट आहे ती तशीच ठेवू शकतो किंवा पूर्ण जी लिस्ट आहे ती एडिट देखील करू शकतो. हा, ह्याच्यामध्ये आणखीन एक पॉईंट आहे, जर तुम्हाला ॲटो फ्रीज किंवा बेटरमेंट या तिन्हीपैकी कोणतंही करायचं असेल ऑप्शन चूज, तर त्या ठिकाणी तुम्हाला सीट एक्सेप्टन्स फीज 1000 रुपये त्या ठिकाणी भरावी लागते आणि ती नॉन रिफंडेबल असते, ती भरावीच लागते. ठीक आहे, तुम्ही सीट एक्सेप्टन्स फीज भरली, सीट एक्सेप्ट केली आणि आता तुम्ही बेटरमेंट केलेलं आहे. आता आपण बोलूयात ज्यांनी बेटरमेंट केलेले आहे ते आता पुढच्या राऊंडला गेले. ही झाली गोष्ट बेटरमेंटवाल्यांची. पण समजा काही विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला कोणतंच कॉलेज भेटलं नाही, ते यांचं काय, मग आता ते दुसऱ्या राऊंडला ट्राय करणार. त्यांना समजा काहींना भेटत पण नाही एक पण कॉलेज, ते का नाही भेटत, कारण की त्यांचा ऑप्शन फॉर्म थोडासा चुकलेला असतो, त्यामुळे त्यांना कॉलेज नाही भेटत. मग ते पुढच्या राऊंडला जातात आणि पुढच्या राऊंडला ट्राय करतात. आता आपला येणार आहे दुसरा राऊंड. ठीक आहे, पण दुसऱ्या राऊंडच्या आधी सीट मॅट्रिक्स कॅप राऊंड 1चं येतं. कॅप राऊंड 1 मध्ये किती विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सीट एक्सेप्ट केली, त्यानुसार किती सीट्स भरल्या, किती सीट्स उरल्या, ह्याचा पूर्ण एक जे सीट मॅट्रिक्स आहे नंबर वाईज ते त्या ठिकाणी कॉलेज वाईज तुम्हाला भेटून जातं. सीट मॅट्रिक्स भेटलं, आता आपला येतो कॅप राऊंड 2. कॅप राऊंड 2 मध्ये देखील आपल्याला आता ऑप्शन फॉर्म भरायचा आहे कॅप राऊंड 2चा. जसं की मी सांगितलं, ज्यांनी बेटरमेंट केलेलं आहे ते विद्यार्थी कॅप राऊंड 2 मध्ये आले, ज्यांना कोणतंच कॉलेज भेटले नाही ते देखील विद्यार्थी कॅप राऊंड 2 मध्ये एलिजिबल आहेत म्हणून आले. आता तुमच्याकडे ऑप्शन आहे, तुमची जी लिस्ट आहे तुम्ही ती पूर्णपणे एडिट करू शकता किंवा जशी आहे जशीच्या तशी ठेवू शकता. माझं तुम्हाला जे ओपिनियन आहे ते हे राहील की तुमची जी लिस्ट आहे ती तुमच्या फर्स्ट राऊंडलाच परफेक्टली बनवा आणि नंतर तुमच्या सेकंड राऊंडला जे कॉलेज भेटेल त्याच्यापेक्षा वरचं कॉलेज भेटतं का बघा, काही चेंज करण्याची गरज नाही जर तुम्ही फर्स्ट राऊंडला चांगलं जी लिस्ट आहे ती बनवली असेल तर. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काळजी घेण्याची ही गरज आहे बेटरमेंटमध्ये. जर समजा तुम्हाला 5व्या नंबरचं तुमच्या लिस्टमधलं कॉलेज भेटलेलं असेल, नीट आहे का, हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. जर समजा मी फॉर एक्झाम्पल 5व्या नंबरचं म्हणतोय, असं नाही की 5व्याच नंबरचं भेटलेलं, कोणाला 10व्या नंबरचं, कोणाला 20व्या नंबरचं, कोणाला 50व्या नंबरचं. फॉर एक्झाम्पल तुम्ही जे लिस्ट बनवले आहे त्यातलं 5व्या नंबरचं कॉलेज टाकलेलं आहे. मग आता सेकंड राऊंडला तुम्ही काय करणार, वरचे जे तुमचे जे 4 कॉलेजेस
4 कॉलेजेस आहेत जे की त्या 5व्या नंबरपेक्षा देखील चांगले कॉलेजेस आहेत, तेच फक्त टाकायचे. आता इथे ही चूक नाही करायची की जे कॉलेज तुम्हाला फर्स्ट राऊंडला भेटलं होतं, बेटरमेंटवाल्यांना सांगतोय, जे कॉलेज तुम्हाला फर्स्ट राऊंडला भेटलेलं होतं त्याच्यापेक्षा खालची कॉलेजेस अजिबात टाकायचं नाही, अजिबात टाकायचं नाही. जे जे भेटलेलं आहे त्याच्या वरचं जे असेल ते फक्त कॉलेजेस तुम्हाला टाकायचं आहे. का? समजा तुम्ही त्याच्या खालच्या लेवलचे कॉलेजेस टाकलेत तर त्याने काय काय होईल, कदाचित तुम्हाला ते देखील लागण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्हाला लागलं होतं या लेवलचं कॉलेज आणि तुम्ही दुसऱ्या राऊंडला चुकीचं गोष्ट केली, ह्याच्यापेक्षा पण खालचे टाकून ठेवले, मग तुम्हाला काय दुसऱ्या राऊंडला हे पण भेटू शकतं. म्हणजे की तुम्ही इथे होता, इथून डायरेक्ट इथं आला. आपल्याला हे नाही करायचं आहे. आपल्याला दुसऱ्या राऊंडला तुम्हाला ह्या लेवलचं जे कॉलेज भेटलेलं होतं त्याच्यावरचे जे कॉलेजेस आहेत ते भेटते का बघण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. ह्याला म्हणतात आपण बेटरमेंट. आता ही स्ट्रॅटेजी झाली तुमची, समजा तुम्ही बेटरमेंट केलेलं असेल त्यांच्यासाठी. पण ज्यांना कोणतंच कॉलेज भेटलं नाही त्यांनी अनालाइज करायचं आहे की कॅप राऊंड 1 मध्ये मला कोणताच कॉलेज का नाही भेटला आणि त्यानुसार तुमचा कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म अगदी व्यवस्थितपणे भरायचा आहे. आता आपलं कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म भरून झालेला आहे. त्यानंतर काय होणार, कॅप राऊंड 2 चा जो रिझल्ट आहे किंवा अलॉटमेंट आहे ती डिक्लेअर होणार. आता याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचा दरवर्षी कॉमन क्वेश्चन असतो की मी दादा बेटरमेंट केलेलं होतं आणि फर्स्ट राऊंडला मला जे कॉलेज भेटलेलं होतं ते आणि दुसऱ्या राऊंडला जे भेटलं ते, यातलं मी दोन्ही घेऊ शकतो का? तसं नाही. समजा तुम्हाला दुसऱ्या राऊंडला कॉलेज भेटलं, तुम्ही जे टाकलेलं होतं लिस्टमधलं त्यामधलं कोणतं ना कोणतं, तर तुमचं फर्स्ट राऊंडचं जे कॉलेज आहे ते निघून जाणार. तुम्हाला दुसऱ्या राऊंडला जे काही भेटलं ते आता तुमचं कॉलेज फर्स्ट राऊंडचं निघून गेलं. त्यामुळं म्हणून सांगितलं मी तुम्हाला, जे फर्स्ट राऊंडचं कॉलेज होतं त्याच्यापेक्षा जे वरचे चांगले कॉलेजेस आहेत तेच फक्त टाकायचे, आपल्याला बेटरमेंट करायचे आहे. ठीक आहे, हा डाऊट तुमचा क्लिअर झाला. तुम्हाला दोन्ही कॉलेजेसचं ऑप्शन राहणार नाही. तुम्हाला जे दुसऱ्या राऊंडला भेटेल ते टाकणे तुम्हाला घ्यावं लागेल. आपण दुसऱ्या राऊंड विषयी बोलत आहोत. आता तुमच्याकडे पुन्हा एकदा सगळे ऑप्शन्स असणार की समजा काही विद्यार्थ्यांचा या दुसऱ्या राऊंडमध्ये ॲटो फ्रीज होईल का, समजा त्यांनी जे पहिल्या नंबरचं टाकलं होतं ते जर भेटलं तर त्यांचं ॲटो फ्रीज झालं, त्यांना जाऊन त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे. ज्यांना फ्रीज करायचं आहे ते फ्रीज करू शकतात सेकंड राऊंडला. आणि आता बेटरमेंटवाले की ज्यांना पुन्हा एकदा तिसऱ्या राऊंडसाठी देखील बेटरमेंट करायचं आहे ते करू शकतात आणि ते बेटरमेंट ऑप्शन चूज करून ते पुढे जाऊ शकतात. आता इथे प्रश्न हा येतो की जे बेटरमेंट त्यांनी पहिल्या राऊंडला केलं होतं आणि तिथेच 1000 फी सीट एक्सेप्टन्स फीस भरलेली होती, आता दुसऱ्या राऊंडला देखील मला बेटरमेंट करायचं आहे, तर मला पुन्हा एकदा 1000 फी जी काय आहे बेटरमेंटची सीट एक्सेप्टन्सची ती पुन्हा भरण्याची गरज आहे का? तर नाही. तुम्ही फर्स्ट राऊंडला भरलेली होती, पुन्हा एकदा भरण्याची गरज नाही. ओव्हरऑल तुम्हाला फक्त ह्या पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये सीट एक्सेप्टन्स फी फक्त एकदाच भरायची आहे. ओके, ह्याच्या नंतर आता काय होणार आहे, आपला सेकंड राऊंडचा जो रिझल्ट आहे, अलॉटमेंट आहे, ती तुम्हाला कळलेली आहे आणि आता थर्ड राऊंड त्या ठिकाणी सुरू होणार आहे. त्याच्या आधी तुमच्या हातामध्ये सीट मॅट्रिक्स असणार आहे. सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला काय कळणार, तर जे सेकंड राऊंडमध्ये काय काय झालं, किती सीट्स भरल्या, किती उरल्या, त्याचं एक नंबर्स तुम्हाला त्या PDF फाईलमध्ये भेटून जाणार. ठीक आहे, एवढं भेटल्यानंतर आता तुम्हाला भेटणार आहे तिसरा राऊंड. तिसऱ्या राऊंडमध्ये देखील सेम तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. ज्यांनी बेटरमेंट केलेलं होतं ते बेटरमेंटवाले इलिजिबल असतील थर्ड राऊंडला. ज्यांना सेकंड राऊंडला देखील काही नाही भेटलेलं ते पुन्हा येतील थर्ड राऊंडला. किंवा काही देखील असे जण असतात की त्यांना फर्स्ट राऊंड सेकंड राऊंडला जे भेटलंय कोणतं तरी कॉलेज, पण त्यांनी तिथे जाऊन ॲडमिशनच घेतलं नाही, त्यांनी ते जागा सोडून दिली, काहीच ॲक्शन घेतली नाही, तर ते त्यांचं कॉलेज निघून जातं. त्यांना आता ते समजा थर्ड राऊंडला आलेलं आहे. वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज असू शकतात. ठीक आहे, आता आपण आलेलो थर्ड राऊंडला. थर्ड राऊंडला देखील तुम्हाला पुन्हा एकदा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. पुन्हा एकदा ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर मग तुमचा जी काही तुमची स्ट्रॅटेजी आहे मी सांगितलं, एक्सप्लेन केल्या, त्यानुसार स्ट्रॅटेजी वापरून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर तुमचा कॅप राऊंड 3चा जो रिझल्ट आहे, अलॉटमेंट आहे, ते तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. अलॉटमेंट लागली की आता तुमच्याकडं काय काय ऑप्शन असणार, तर तुमच्याकडे फक्त एकच ऑप्शन असणार, ॲटो फ्रीज आणि फ्रीजचा. ॲटो फ्रीज तर ॲटोमॅटिकली होतं, समजा तुमचं पहिल्या नंबरचं कॉलेज लागलं तर ते तुम्हाला घ्यावंच लागणार, ॲटो फ्रीज झालं. आणि आता तिसऱ्या राऊंडचा रिझल्ट लागल्यानंतर अलॉटमेंट झाल्यानंतर एकच ऑप्शन फ्रीज. आता बेटरमेंट नसणार कारण की पुढचा कुठला राऊंडच नाही आहे. म्हणून आता तिसऱ्या राऊंडला जे काय भेटलंय ते तुम्हाला जाऊन फ्रीज करावं लागणार. सीट एक्सेप्टन्स फीज असेल ती भरावी लागणार आणि त्यानंतर रिपोर्टिंग टू इन्स्टिट्यूट जे कॉलेज भेटले तिथे जाऊन तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करावं लागणार, फीज भरावी लागणार, डॉक्युमेंटेशन पार्ट करून तुम्हाला ते कॉलेज भेटलं, तुमचं ॲडमिशन झालं. आता तुमचे रेग्युलर 3 राऊंड झाल्यानंतर तुमच्याकडे असणार आहे स्पॉट राऊंड. स्पॉट राऊंडमध्ये काय होतं की जे काही रेग्युलर राऊंड्समध्ये देखील सीट्स उरलेल्या आहेत त्या सीट्स भरण्यासाठी स्पॉट राऊंड घेतले जातात प्रत्येक त्या लेवल कॉलेजमध्ये त्यांच्या लेवलवरती. ठीक आहे, आणि मग या स्पॉट राऊंड काय असतात ह्याची वेगळी पूर्ण एक व्हिडिओ बनवू शकतो,
त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ते तुम्ही बघू शकता. बाकी इन्स्टिट्यूशनल राऊंड्स वगैरे पण असतात की जे त्यांच्या लेवलला ज्या काही स्पेसिफिक सीट्स आहेत काही टक्के ते त्यांच्या लेवलला भरतात. समजा की PICT कॉलेज आहेत त्यांच्या तिथे इन्स्टिट्यूशनल राऊंड होतो, तिथे विद्यार्थी पार्टिसिपेट करतात. आणि असे बरेच कॉलेजेस आहेत जे की इन्स्टिट्यूशनल राऊंड चालवतात, की काही टक्के सीट्स असतात थोड्याफार मॅनेजमेंटच्या, त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता विद्यार्थी मित्रांनो. मी ट्राय केले की सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. आणखी काय राहिलेलं असेल ना तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, कारण की तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे. प्रत्येक कमेंटला मी व्हिडिओमध्ये या व्हिडिओखाली येणाऱ्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे कमेंट करा, तुम्हाला उत्तर नक्की भेटू शकतं. ठीक आहे. आता ही इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस चालू राहीपर्यंत मी तुमच्यासोबतच असणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता. काही कमेंट असेल कमेंट करा. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टार्ट अँड जस्ट डू इट. व्हेरी ऑल द बेस्ट.